आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी याच महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। शेवटच्या आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली। त्याचबरोबर 2019 ला हरलेल्या जागांवरील जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे। भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, याच महिन्यात यादी जाहीर होऊ शकते का? आणि मुख्य म्हणजे उमेदवार ठरवणं, अंतिम होणं हे महत्त्वाचं आहे, काय सांगाल? गिरीश, अगदी बरोबर। पुढच्या 15 दिवसांमध्ये भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। मागच्या काही दिवसांपासून ही यादी तयार झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 165 जागा आहेत गिरीश, त्या जागांवरती भाजप 2019 ला लोकसभा निवडणूक हरली होती। ती उमेदवार जे आहेत ते प्राधान्याने जाहीर केले जाऊ शकतात। आपल्याला माहिती, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती भाजपकडनं ही यादी जाहीर केली जाणार आहे। अशाच पद्धतीची खबरदारी भाजपनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये देखील गेली होती। त्याचा फायदा जो आहे तो भाजपला झालेला होता। तीच पार्श्वभूमी लक्षात घेता भाजपकडून तोच प्लॅन जो आहे तो लोकसभेसाठी राबवला जाणार आहे आणि म्हणूनच 165 उमेदवारांची यादी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। ही यादी खरं तर पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण मागच्या काही दिवसांपासून आपण बघतो की राम मंदिराच्या नंतरमध्ये देशभरामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर भाजपकडनं आता पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आणि बैठकीनंतर ही यादी निश्चितच प्रमोद, आणि कोणाला उमेदवारी मिळते याची सर्वांनाच उत्सुकता आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।